पद्मशाली समाज शांत व संयमी असून हा समाज भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी एकजुटीने उभा आहे। या समाजाची आर्थिक शैक्षणिक दर्जा सुधारत आहे असे भारत सरकार केंद्रीय हवाई वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे पुणे पद्मशाली भवन उद्घाटनाप्रसंगी बोलत होते। 25 मे 2025 रोजी गंजपेठ महात्मा फुले पेठ पुणे येथे पद्मशाली पंचकमिटी इमारतीचे उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या हस्ते झाले। या प्रसंगी मंत्री मुरलीधर मोहोळ पद्मशाली समाजाला मार्गदर्शन करताना म्हणाले, पद्मशाली समाजाची आर्थिक स्थिती सुधारल्याने या समाजाच्या दानशूर लोकांनी समाजाच्या इमारतीचा विस्तार आणि नूतनीकरण करण्याकरता देणगी दिल्याने मंत्र्यांनी पद्मशाली लोकांची प्रशंसा केली। मंत्री महोदय पुढे म्हणाले, या समाजाची शैक्षणिक स्थिती फार सुधारत आहे। समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी दानशूर लोकांकडून देणगी गोळा करून इमारत उभी करत समाजातील लोकांचे समाजाप्रती प्रेम असल्याने त्यांना पद्मशाली समाज भवनच्या इमारतीकरता भरघोस देणगी दिली। पद्मशाली समाज भारतीय जनता पक्षाच्या हिंदुत्ववादी विचारांशी जोडला गेल्याने हा समाज नेहमीच भाजपच्या पाठीशी एकसंघपणे उभा आहे असे गौरवोद्गार केंद्रीय मंत्र्यांनी या प्रसंगी काढले। या उद्घाटन कार्यक्रमाच्या व्यासपीठावर कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने, सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठे, पद्मशाली पंच कमिटीचे सरपंच सोमनाथ शेटकैंची, संस्थेचे प्रमुख विश्वस्त दिलीप जाना, संस्थेचे अध्यक्ष विनोद जालगी उपस्थित होते। मंत्र्यांचा सत्कार संस्थेचे सरपंच सोमनाथ शेठ यांनी सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन केला। पुणे पद्मशाली भवन सन 2000 साली बांधण्यात आले, त्यावेळी या इमारतीचे उद्घाटन हिंदू हृदय सम्राट कैलासवासी बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते झाले। बीजी शिर्के यांचीही त्यावेळी उपस्थिती होती। पुणे पद्मशाली समाजाच्या इमारतीला 25 वर्ष पूर्ण झाल्याने रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त पुणे पंच कमिटीच्या कार्यकारिणी समितीने इमारतीमध्ये अंतर्गत बदल केले, तसेच वर वधू कक्ष नव्याने बांधून स्वयंपाकघर मोठे आणि सभागृह प्रशस्त बांधले। आमदार हेमंत रासने यांचा सत्कार प्रमुख विश्वस्त दिलीप जाना यांच्या हस्ते आणि आमदार देवेंद्र कोठे यांचा सत्कार पुणे पद्मशाली पंच कमिटीचे सरपंच सोमनाथ शेटकैंची यांच्या हस्ते करण्यात आला। संस्थेचे अध्यक्ष विनोद जालगी यांनी कार्यक्रमाला उपस्थित सर्वांचे स्वागत करून 25 वर्षांपूर्वी पद्मशाली भवन बांधण्यास ज्यांनी परिश्रम घेतले त्यांची आठवण काढून सर्व देणगीदारांचे समाजाच्या वतीने आभार मानून ते पुढे म्हणाले, पुणे शहरातील पद्मशाली समाज पूर्वी कसा होता, आता समाजात कसा बदल झाला याबाबत विमोचन केले। इमारत उद्घाटनाच्या वेळेस पुणे पद्मशाली पंचकमिटी विश्वस्त तुळशीदास काडगी, रवींद्र भंडारी, उमाकांत दिंडी, महेश काडगी, कार्यकारिणी उपाध्यक्ष गोविंद चिलवेरी, सचिव मोहन येरवा, उपसचिव रवींद्र बोगम, खजिनदार गणेश शिंगारम, हिशोब तपासणी अमित शेपूर, सदस्य सतीश साका, विनायक साका, सामल, लक्ष्मण येरवा, चंद्रकांत दोमा, पुणे पद्मशाली समाजातील संस्था, पद्मशाली युवक संघटना, पद्मशाली महिला मंडळ, पद्मशाली सत्संग मंडळ, पद्मशाली कृती समिती, पद्मशाली पंचकमिटी, तंटामुक्त समिती, पद्मशाली ज्येष्ठ नागरिक संघ, महामृत्युंजय ग्रुपचे पदाधिकारी, सदस्य व बंधू भगिनी उपस्थित राहून महाप्रसादाचा देखील लाभ घेतला।